मधुरा, बाबा माफ कर मला, माफ कर। मीरा, मीरा सावर स्वतःला। अरे मी मधुराचं बोलणं मनावर नको घेऊस, तिचा स्वभाव माहिती आहे आपल्याला। हे बघ, मामांना काय वाटत होतं किंवा त्यांची काय इच्छा होती सगळं बाजूला राहू, ते सगळं आपल्या हातात नव्हतं। तुला जे वाटत होतं किंवा आता जे वाटतंय ना ते महत्वाचं आहे, आणि तुला जे वाटलं ते तू केलंस। त्यामुळे या सगळ्याचा फार विचार नको करूस मीरा। पण आपलं लग्न झालंय सांगितल्यानंतर त्याने आपल्याला सपोर्ट केला होता ग, ते खुश होते। तुला आठवते त्या दिवशी ते म्हणाले बघ की मीरा अतिशय योग्य निर्णय घेतलेस तू, आणि अतिशय आनंदात असे निघून गेले। काळजी घे, मी रूम मध्ये काही लागलं तर मला आवाज दे। नाही नाही, मी निघेन आता। आणि आता परत मधुराशी बोलायला जाऊ नकोस। काल हे जे बोलले तेच आदित्य बोलला। मला आयुष्यात इतकी चांगली माणसं मिळाली, तेव्हाचे कसे आभार मानू मी, आणि या सगळ्यातून कशी बाहेर पडू। घरी जावं का? नाही नको, घरी जाऊन तरी काय करणार आहे, उगाच अजून विचार येत राहतील डोक्यात। मग काय करू, काय करावं काही सुचत नाहीये। ऑफिसला जाऊया का यांच्या? नको नको, यांना उगाच डिस्टर्ब करायला नको। इकडेच कुठेतरी जरा वेळ भटकते आणि मग घरी जाते। पण काय हरकत आहे ऑफिसला गेले तर, ते त्यांचं काम करतील आणि मी जरा वेळ बसेन असंच, जरा तरी बरं वाटेल। हा, ऑफिसलाच जाते। रिक्षा, हाय। हॅलो मॅम, तुम्ही अचानक? हो, सहजच आलेले। देवाशिष आहेत ना? हो आहेत ना, तुम्ही आज जा ना। बर, नाही नको, ते कदाचित कामात असतील, उगाच डिस्टर्ब नको व्हायला। ते फ्री झाले की सांग, मी इथेच बसते। ओके, मग तुम्ही कॉन्फरन्स रूम मध्ये बसा ना। नाही नको, कशाला, बसते ना इथेच मी। मॅम, इथे चांगलं नाही वाटणार, आणि मॅम सर इतके बिझी नाही आहेत, सो तुम्ही डिरेक्टली आज जाऊ शकता। नाही नाही, खरंच नको, मी सहजच आले, त्यामुळे ते फ्री झाले की सांग, मी येते। एक मिनिट मॅम, म्हणजे सरांना माहित नाहीये का तुम्ही आलात ते? नाही, म्हणजे त्यांना कळवलं नाही मी तसं। मग मॅम ऍटलीस्ट मला त्यांना कळवू द्या, नाहीतर मग म्हणजे मला कळेल तरी की ते कामात आहेत की नाही। नाही नाही, एक काम कर, नाही नको, मी जाते, मी घरीच जाते। मॅम वेट, तुम्ही असं गेलात आणि ते त्यांना कळलं तर मग आय मीन तुम्ही समजताय ना, मी त्यांना कॉल करून विचारू का? हा, तुझं पण बरोबर आहे म्हणा। मग एक काम कर, तू त्यांना फोन कर, पण सरळ सांगू नकोस की मी आले म्हणून। त्यांना विचार तुम्ही फ्री आहात की बिझी आहात, आणि फ्री असतील तर मग सांग की मी आले। ओके ओके, ॲज यू से।
हॅलो. सर तुम्ही बिझी आहात का? नाही, विशेष काय नाही, बोल. नाही सर, एक मी आले म्हणून सांग. सर काम नाही, ॲक्च्युली मीरा मॅम आल्यात. मीरा? हो, त्यांना आत पाठवू का? अरे विचारतेस काय, ताबडतोब पाठव. यापुढे एक गोष्ट लक्षात ठेव, मीरा आली रे आली की तिला ताबडतोब केबिन मध्ये पाठवायचं, मला विचारायचंच नाही. येस सर, सॉरी सर, मी पाठवते आत. हा. मॅम तुम्ही आज जाऊ शकता, ते बिझी नाहीये. थँक्यू सो मच. आणि सॉरी हा, तुला ओरडले ना ते माझ्यामुळे. नो मॅम, असं काहीच नाहीये. इनफॅक्ट सरच मला बोलले की मीरा मॅम असतील तर कधीही त्यांना डिरेक्टली आत येऊ दे, आणि असं सगळ्यांच्या बाबतीत घडत नाही. तुम्ही आणि फक्त वासू सर. थँक्यू. सॉरी, मी असे अचानकच आले. काही हरकत नाही, बस. नाही तसं नाही, मी तुम्हाला काही कळवलंही नाही ना. मग काय झालं? नो प्रॉब्लेम. 2 मिस्ड कॉल सुद्धा दिले नाही. तुम्ही काही कामात होता का? मी डिस्टर्ब केलं नाही ना तुम्हाला? शांत हो जरा, एवढं पॅनिक व्हायची काही गरज नाही. केव्हाही येऊ शकतेस तू इथे. घे पाणी घे. थँक्यू. मी सगळं माझं काम संपूनच बसलो होतो. तू जर अशीच परस्पर गेली असतीस ना तर त्या पोरीची काय वाट लागलीस. अरे बापरे, मग बरं झालं मी आले ते. पण तू ऑफिस पूर्ण पाहिलं नाहीस ना आपलं? नाही म्हणजे तसं वेळ काढून कधी आलेच नाही ना मी. ते एक असं केबिन आहे आणि बाहेर ऑफिस, त्याच्या तिकडे एक फ्रंटला ऑफिस आहे. पण मी सहसा इथेच बसतो, मला हे आवडतं. अच्छा. आणि आपल्या स्टाफची ओळख नसेल तुझी अजून? नाही. हा, एक मिनिट. हा विभूती, आपल्या सगळ्या स्टाफला आतमध्ये पाठव केबिन मध्ये, आणि तू ये. अनेक वर्ष झाली लोक माझ्याबरोबर काम करतात, त्यामुळे आम्ही सगळेजण असे एक फॅमिली सारखे राहतो. येऊ का सर? अरे या या कांदे या. बसा 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 बसा. बरं बस. हो. हे कानवेंदे, नमस्कार. मी आमच्या सगळ्या ऑफिसचा अकाउंट बघतो. अगदी पैन पैचा हिशोब देतात, पण यांचं वैशिष्ट्य असतं की आजपर्यंत यांनी कधीही कॅल्क्युलेटर वापरलेलं नाही. हो. या अष्टपुत्री मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपल्या ऑफिसमध्ये कुठली फाईल कुठल्या टेबलवर आहे, कुठल्या कपाटात आहे, कुणाकडे आहे, काय आहे, सगळं माहित असतं ना. आणि ऑफिसमधल्या अशा इकडचे तिकडचे छोटे छोटे बातम्या त्याही माहित असतात. काहीही बोलता पण खरं आहे की नाही? नाही. तर हे पाटील, आणि आपलं नाव काय? शिंदे. शिंदे, हे आताच नवीन जॉईन झाले. आणि हे कठपुतळे. असा हा आमचा सगळा स्टाफ आहे. आणि हा ही विभूती. हो, हिला ओळखते मी. आणि अतिशय महत्वाची व्यक्ती ह्या मी मीरा. तुम्ही सगळे मला मीराच बोलवा प्लीज. हा हा, तर आणखीन एक गृहस्थ आहेत आमच्या ऑफिसमध्ये जे असे प्रत्यक्ष कधी त्यांचं दर्शन घडत नाही. वासू म्हणून. म्हणजे? हो मॅडम, ते बाहेर फिरतीवर असतात. ऑफिसला फार काम नसतं त्यांचं. माझ्याशी सुद्धा ते कायम मोबाईलवरनच कॉन्टॅक्ट मध्ये राहतात. हे बघ, 100 वर्ष जगणारा वासू.
हॅलो, बोला वासू सर, काय आज्ञा आहे? अरे नाही नाही, मस्करी केली मी सर, गमतीने म्हटलं. बोल. बरं बोल बोल वासू बोल. आत्ता अरे यार, यायलाच पाहिजे का? ठीक आहे, निघतो. सॉरी मीरा, त्या वासूने बोलवलंय साईटवर, लगेच जायला पाहिजे. हो ठीक आहे ना, काही हरकत नाही. एक्स्ट्रीमली सॉरी. विभूती निघूया. बट सर, ऑफिसमध्ये खूप कामं पेंडिंग आहेत. इथल्या कामाचं काय करायचं? हा, तेही आहेत. इतकी कामं कशी होणार? घेऊन जाऊ. बरोबर. मी येऊ का? नाही म्हणजे तसं चालेल का? हा, नाही चालणार. व्हेरी गुड. चल, काही फार काम नसतं तिकडे. मी साईटवर जे बोलेन ते फक्त लिहून काढायचं. चालेल ना, मग मला वाटतं जमेल मला, नाही का? हा, करू शकशील तू, मला माहिती आहे. विभूती, ती डायरी आणि पेन मीराकडे दे. येस सर. मॅम. ओके, थँक्यू. निघूया. हो. तू वाट बघत आहे. बाय. चला, लगा आपापल्या कामाला. हो. म्हणजे नेहमी काय होतं की विभूती पुढे बसते आणि मी मागे बसतो. आता तू पण तू कुठेही बसू शकतेस. युअर चॉईस. तू कुठेही बस, मग मी बसेन. हा. काय मूर्ख माणूस आहे गावात. कुठे बोलवलंय आपल्याला त्याने? कोणीतरी असेलच तिथे, त्यांनी बोलवलंय म्हणजे. पण कोणी दिसतंय का इथे? चिटपाखरू देखील नाहीये. थांब, त्यालाच फोन करतो मी. हा वासू, अरे काय तू कुठे बोलवलंयस आम्हाला? तिथे कोणीही नाहीये. काय आहे? अरे बाबा, असं ऑफिसची कामं सोडून अचानक येता येतं का? नाही ना. मीरा आहे माझ्या बरोबर. हा, कोण आहे ते? हा, तिकडे लांब 2 माणसं दिसत आहेत. अरे त्यातलाच आहे का? हा, बरं ठीक आहे. ते काय आहे वासू, काय आहे? थांब आता, नंतर बोलतो. हो, धन्यवाद आहे खरंच. ऑफिसची कामं सगळं सोडून आलोय आपण. नमस्कार साहेब. हा, तुम्ही दत्तात्रय का? मग आम्ही इथे उभे आहोत हे तुम्हाला तिथून दिसलं नाही? दिसलं ना साहेब. मग आम्ही कुणाची तरी वाट बघतोय, कुणाला तरी शोधतोय, हेही दिसलं असेल ना? होय साहेब, बघितलं ना. तुम्हीच देव साहेब का? हो, मीच देवाशिष कामत आणि ही मीरा. आता सांगा काय ते. सर, हा जो सगळा प्लॉट दिसतोय ना, तो पूर्ण आपल्याला मिळू शकतो. हा, पाणी आणि विजेचा काही प्रश्नच नाही. साधारणपणे याच जमिनीवर आपल्याला पूर्ण प्लॉट लावता येईल. पण हे सगळं असं तोंडीच सांगणार तुम्ही?
त्याचा काही ग्राउंड प्लॅन, काही ब्लू प्रिंट काही आहे की नाही? नाही साहेब, मला वासू सरांनी जितकं सांगितलं तितकंच मी सांगू शकतो. प्रिंट बिंट काय नाही माझ्याकडे. वासू माणूस आहे का? हा काय पोरखेळ आहे का? तोंडी असं बोलतात का? बस वेळ वाया घालवला माझा. चल आपण निघूया इथनं. सर पण प्लीज माझा जरा विचार करा ना. तिथून तुम्ही आम्हाला पाहिलंत ना, अटेंड करायला आलात तुम्ही. तुमचा कसला विचार करायचा आहे? सॉरी सर. सॉरी. साहेब ठीक आहे. माहित नाही वासू सरांनी तुम्हाला द्यायला सांगितलं. अरे मी तुला आधी नाही देत आहे. सॉरी सर, पण वासू सरांनी सांगितलं होतं की तुम्ही साईटवर पोहोचल्यावर तुम्हाला द्या. हे सगळं आहे. ग्राउंड प्लॅन आहे, ब्ल्यू प्रिंट आहे. हा माणूस आहे खरंच. जरा सर जर इथे आपला प्लांट उभा राहिला तर खूप फायदा होईल. हा बघू काय करता येईल ते. मीरा तू सगळं लिहून घेतेस ना? हो, तुमचं जे काही बोलणं झालं ते सगळं लिहून घेतलंय. एकदा चेक करा. ठीक आहे. कोणाचा फोन आहे? वासूचा. हा बोल रे वासू. काय रे, कसली कामं करतोस तू? हा अरे ही पहिलीच साईट एवढी प्रॉब्लेमॅटिक आहे. इथं पाणी नाहीये, ते गोडाऊन कुठेतरी लांब आहे. कसं मॅनेज करणार सगळं आपण? नाही तू प्रत्यक्ष भेट, मग आपण बोलू. हा हा ठीक आहे. अगं मीरा, तू माझं आणि वासूचं बोलणं पण लिहून घेतलंस का? हो, फक्त शेवटचं वाक्य राहिलंय लिहायचं. हे नाही लिहायचंय ग, हे नाही लिहायचंय. तू ते खोड सगळं आणि आता यांच्यासमोर लिहून घे. हे सगळं ठीक आहे, पण याच्यामध्ये खूप दुरुस्त्या कराव्या लागतील. मगच हे सगळं ठीकठाक होऊ शकतं. हा ठीक आहे. चल निघूया आपण. चल येतो. चल. दत्तात्रय गेले. काय माणसं असतात ते. घे पाणी घे. थँक्यू. थकली असेल ना? नाही नाही नाही, अजिबात नाही. म्हणजे थोडी धांदल उडाली, पण मला खूप मजा आली काम करताना. छान वाटलं. साईटवर थोडीशी धावपळ होतीच ग. आम्हाला काय सवय झाली. साहजिकच आहे, धावपळ तर होणारच ना. खरं तर आज सकाळी मधुराला भेटून आल्यानंतर मी थोडी उदासच होते. म्हणूनच आले मी ऑफिसला. का परत काही बोलली का? नाही, तसं काही नाही, सहजच. पण मलाच कसं तरी वाटत होतं. कळतच नव्हतं मी काय करू, घरी जाऊ, कुठे जाऊ, काहीच समजत नव्हतं. म्हणून मी ऑफिसला आले. पण आता खरंच खूप बरं वाटतंय मला. बरं झालं आलीस. आणि आम्हाला खूप मदत झाली तुझी आज. तुम्हाला कसली मदत, मलाच किती बरं वाटलं. आता एकदम असं फ्रेश वाटतंय मला. कामात असलं ना की माणूस दुःख विसरतो. त्यात तुझ्यासोबत देवाशीष आहे, विसरणारच. हो, ते खरंच आहे.